श्रीराम. आज आपण अग्निहोत्राबद्दल माहिती घेणार आहोत. अग्निहोत्र हे मुळात करण्यासाठी अतिशय सोपं असं आहे. त्यामध्ये अग्निहोत्र किट आपल्याला लागतं, कारण की ते प्युअर कॉपरचं असतं. त्यामुळे अग्निहोत्र किट वापरायचं. त्यानंतर देशी गाईच्या गौऱ्या ह्या वापरायचं कारण असं की ह्या जळण्यासाठी ह्या लगेच जळतात. ह्याच्यामध्ये तूप आपल्याला कमी लागतं आणि देशी गाईच्या जेव्हा धूर होतो तो घरामधली जी काय नकारात्मकता आहे दूध दूर करण्याचं काम करतो. त्या व्यवस्थित अशा मांडून घ्यायच्या. त्यानंतर झाडांची पानं, फुलांची सुकवलेली ही पावडर आहे. ही पावडर मी टाकून घेतली. आपल्याकडे मिळत असेल तर आपण जरूर टाका, नाही तर तशी आवश्यकता नाही आहे. हे फक्त ज्वलन अतिशय व्यवस्थित होतं यामुळे. आता आपण भीमसेन कापूरचा वापर करणार आहोत. भीमसेन कापूर सगळीकडे पसरून घेतलेला आहे. त्यानंतर तुपामध्ये कापराची वाट मिसळलेली ती ठेवली आहे ज्वलन करण्यासाठी. त्यानंतर थोडे तांदूळ म्हणजे अक्षदा घेतल्या आपण, अखंड असाव्यात त्या अक्षदा. त्यानंतर देशी गाईचं तूप हे त्या अक्षदांवरती टाकून त्या व्यवस्थित अशा मिक्स करायचं, कारण की याची आपल्याला आहुती द्यायची असते. आता आपण वात पेटून घ्यायची आहे. की वात पेटल्यानंतर त्याच्यावरती गाईची शेणी ठेवायची. ठेवल्यानंतर मिक्स केलेले जे गाईच्या तुपामध्ये अक्षदा आहेत त्यावरती टाकायच्या. टाकताना आपल्याला मंत्र म्हणायचं पहिली आहुती देताना. सकाळी असेल तर तो मंत्र पुढील प्रमाणे, आणि संध्याकाळी आहुती देताना सूर्यास्ताच्या वेळी तेव्हा हा पुढील मंत्र म्हणायचा. हा प्रयोग हे सकाळी आणि संध्याकाळी आपण करू शकतो वास्तूमध्ये, म्हणजे घरामध्ये. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उच्चार करायचा 1-2 मिनिटं. जोपर्यंत पूर्ण ज्वलन होत नाही तोपर्यंत शक्यतो त्या जागेवरून उठू नये. अशा प्रकारे अग्निहोत्र आपण आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण करू शकता घरच्या घरी. त्यामुळे घरामधली असणारी नकारात्मकता, नजर दोष हा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे वातावरणामध्येही एक प्रकारची सकारात्मकता पसरण्यामध्ये आपण मदत करतो.